चौकशी केली जाणार आहे ती म्हणजे नाशिकच्या सिन्नरमध्ये या मिरगावामध्ये असलेले जे ईशानेश्वर मंदिर आहे त्या ईशानेश्वर मंदिरामध्ये खरं तर काय नेमकं हा भोंदूबाबा करत होता त्याचा तपास पोलिसांना करायचा आहे आणि त्यासाठीच खरं तर पुन्हा त्याचा रिमांड पाहिजे असल्याची सरकारी वकिलांकडनं माहिती मिळते। बरं शुभम, जे 6 गुन्हे दाखल झाले आहेत त्यामध्ये आता असं कळतंय की हा जो आरोपी भोंदूबाबा आहे तो स्वतः 67 वर्षांचा आहे। त्याने एका 30 वर्षाच्या तरुणीवरती वारंवार लैंगिक अत्याचार केले आहेत। त्यासोबत आता जे नव्याने जे गुन्हे दाखल झाले आहेत कालपासून आतापर्यंत त्याच्यामध्ये असं कळतंय की विद्यार्थिनींना देखील त्याने लक्ष्य बनवलेलं होतं। नक्कीच यामध्ये ज्या पीडित महिला समोर आलेल्या होत्या खरं तर त्याची माहिती समोर आणू नये अशी खरं तर एसआयटी कडनं माहिती आपल्याला देण्यात आलेली होती आणि त्यामुळे या पीडितांसंदर्भातची अधिकची माहिती देत असताना या पीडित नेमका किती वर्षाच्या आहे त्या संदर्भात जो उल्लेख आहे तो आज कोर्टामध्ये होतो आहे। त्यामध्ये एक महत्वाची माहिती आपल्या समोर येताना पाहायला मिळते यामिनी, त्यामध्ये 30 वर्षाची तरुणी खरं तर तिला देखील या भोंदूने जाळ्यात अडकवलेलं होतं आणि या भोंदूचं जर वय वर्ष बघितलं तर हा 67 वर्षाचा आहे। त्यामुळे 67 वर्षाच्या याने या पीडितेवर नेमके जे लैंगिक अत्याचार केले होते। एक मोठी बातमी आपण बघतोय, खरातला 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। अशोक खरातच्या संदर्भात सध्या कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू होता आणि 29 मार्च पर्यंत आता भोंदूबाबा अशोक खरात याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे। त्यामुळे आतापर्यंतच्या तपासाला पुन्हा एकदा गती मिळू शकते। पुन्हा एकदा ही पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। 29 मार्च पर्यंत ही पोलीस कोठडी असेल। 5 दिवसांच्या या कोठडीमध्ये वाढ करण्यात आल्याचं बघायला मिळतंय। आज त्याची कोठडी संपणार होती, आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली। पुन्हा एकदा जाऊया, शुभम बोडके आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। शुभम, नक्कीच यामध्ये जर बघितलं सर्वात मोठी या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे। 29 मार्च पर्यंत पुन्हा कोठडी जी आहे ती या भोंदूला सुनावण्यात आलेली आहे। यामध्ये जर बघितलं तर हा भोंदू ज्यावेळी हा युक्तिवाद सुरू होता त्यावेळी हा भोंदू मान खाली घालून त्या ठिकाणी उभा होता, त्याचे बोट बघूत त्या ठिकाणी हा सगळं ऐकत होता आणि त्यावेळी कोर्टाने देखील त्याला काही बोलायचं आहे का असं विचारलेलं होतं आणि साप वाघ याविषयी नेमकी काय माहिती आहे ही माहिती देखील कोर्टाने त्याच्याकडनं विचारण्याचा प्रयत्न केला होता। मात्र काहीही न बोलता हा भोंदू त्या ठिकाणी कोर्टामध्ये खाली मान घालून त्या ठिकाणी उभा असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं। काही वेळात यामिनी या भोंदूला कोर्टाच्या बाहेर आणलं जाईल। आपण जर बघतोय तर सरकारी वकील देखील आता या ठिकाणाहून बाहेर कोर्टाच्या बाहेर पडलेले आहे। आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करू। युक्तिवाद संपलेला आहे। 29 मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावलेली आहे आणि यानंतर या भोंदूने ज्या पद्धतीने जे काही काळे कारनामे केले होते त्याचे सगळा पाडा जो आहे तो सरकारी पक्षाकडनं त्या ठिकाणी वाचला गेलेला होता। त्यामुळे 29 मार्च पर्यंत आता कोर्टाने त्याला कोठडी जी आहे ती सुनावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूण काही वेळामध्ये जर बघितलं तर आता युक्तिवाद संपल्यानंतर सरकारी वकील असतील आणि हा खरात आहे त्याला देखील बाहेर आणलं जाईल आणि संपूर्ण कोर्टाच्या परिसरामध्ये जर पाहिलं तर पोलिसांचा बंदोबस्त हा वाढवला जातोय, कारण या इतक्या मोठ्या प्रकरणामध्ये खरं तर अख्खं राज्यभरात नव्हे तर देशभरात या प्रकरणाने खळबळ उडालेली होती आणि त्यासाठी हा खरात नेमका याला आज कोर्टात दाखल करताना मोठी गर्दी या ठिकाणी नाशिक कोर्टाच्या परिसरामध्ये पाहायला मिळते आणि यासाठी पोलीस देखील खरं तर मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेलं होतं। आपण जर बघतोय तर या भोंदूला आता 29 मार्च पर्यंत पोलीस कोठडी ही या ठिकाणी सुनावण्यात आलेली आहे। वकील जे आहे ते इतर जे वकील हा सगळा युक्तिवाद ऐकण्यासाठी गेलेले होते ते आता बाहेर पडताना आपल्याला माझ्या मागे पाहायला मिळत आहे। यामिनी, अगदी त्यामुळे एक मोठी घडामोड आपण बघतोय। आणखी 5 दिवसांची ही पोलीस कोठडी वाढवून मिळालेली आहे। 29 मार्च पर्यंत ही पोलीस कोठडी आता अशोक खरात जो भोंदूबाबा आहे त्याला देण्यात आली आहे। पहिल्या दिवसापासून चक्रावून टाकणारं हे प्रकरण आहे। अनेक महिलांना त्याने जाळ्यात अडलं होतं, अनेक महिलांना त्याने संमोहित केल्याचे देखील महिलांनी सांगितलेलं आहे आणि वारंवार या महिलांवरती अत्याचार देखील करण्यात आले। आतापर्यंत 6 वेगवेगळे गुन्हे त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेले आहेत। आज कोर्टामध्ये या संदर्भातला युक्तिवाद पार पडला, त्यावेळेला पोलिसांनी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली। आताची ही ताजी दृश्य आपण बघतोय, लाईव्ह दृश्य आहेत। अशोक खरात याला पुन्हा एकदा त्याच्या तोंडावरती काळा कपडा टाकून त्याला घेऊन निघालेले आहेत पोलीस या कोर्टाच्या परिसरामधून
पुन्हा एकदा 5 दिवसांची ही कोठडी वाढवून मिळाल्यामुळे या तपासाला अधिक गती येणार आहे. आता आणखी कोणकोणते महत्त्वाचे पुरावे पुढच्या 5 दिवसामध्ये सापडणार हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे. मोठा पोलीस बंदोबस्त आसपास आहे आणि ज्या वेळेला कोर्टाच्या आतमध्ये युक्तिवाद होत होता तेव्हा देखील वकिलांची मोठी गर्दी हा युक्तिवाद ऐकण्यासाठी, अशोक खरातचे हे सगळे काळे कारनामे ऐकण्यासाठी झालेली होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता आणि आता त्याच बंदोबस्तामध्ये अशोक खरात याला घेऊन, भोंदूबाबा अशोक खरातला घेऊन पोलीस निघालेले आहेत. आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतंय. दुसरी ही दृश्य आपण बघतोय, ज्या वेळेला कोर्टामध्ये युक्तिवाद पार पडत होता त्यावेळेला आज सकाळीच तृप्ती देसाई या नाशिकमध्ये पोहोचलेल्या होत्या आणि त्यांना इथल्या पोलिसांनी अडवून धरलेलं होतं. आम्ही स्वतः मिरगावला जाऊन बघितलं त्यांनी ज्या पद्धतीने केलंय आणि संविधानिक पदावर जे अधिकारी आहेत, जे पुढारी आहे, त्या सगळ्यांना आरोपी केलं पाहिजे. याच्यामध्ये परत कोर्टाच्या आवारामधली ही दृश्य आपण बघतोय. नाही पाहिजे. त्यांनी ब्रँडिंग केलं, त्याचं ब्रँडिंग, आणि ज्याच्यामुळे ब्रँडिंग झालं त्या सगळ्या सामान्य जनता घाबरते. तिथं गावातले लोक बोलायचं